नाशिकच्या दिंडोरीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। सासरच्या छळाला कंटाळून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललंय। या महिलेनं आपल्या 2 मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या महिलेनं आपल्या मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तिचा पती, सासू आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी या ठिकाणी चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनीचे 2012 मध्ये खतवड येथील अर्जुन सुदाम मुळाणे या तरुणासोबत लग्न झाले होते। लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी अश्विनीच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला। पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी पैसे देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विनीचा नवरा अर्जुन सुदाम मुळाणे, सासू हिराबाई, दीर प्रमोद वेळोवेळी छळ करत तिला मारहाण करत होते। सतत माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून अश्विनीचा छळ सुरूच होता। याच छळाला कंटाळून अश्विनीनं रविवारी टोकाचं पाऊल उचललं। अश्विनीने तिचा मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे आणि छोटा मुलगा विराज अर्जुन मुळाणे यांच्यासह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे। अश्विनी आणि तिच्या मुलांच्या आत्महत्येच्या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, दिंडोरी।